सर्वसामान्य लोकांना याचा मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो होणार आहे। तर हा निर्णय काय आहे किंवा ही योजना काय आहे याबद्दलची जी माहिती आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी आपल्याला विनंती करू इच्छितो की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपण जर पाहिला असेल तर आपला यापूर्वीचा जो YouTube चॅनल आहे डिजिटल अभिजित तो आपण सबस्क्राइब केलेला होता, परंतु तो YouTube चॅनल आपण काही कारणास्तव बंद केलेला आहे। आता आपला हा जो YouTube चॅनल आहे जर सबस्क्राइब केलेला नसेल तर व्हिडिओच्या खालील सबस्क्राइब नावाचं बेल बटन आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे मोफत ज्या योजना आहेत त्या डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया। लेक लाडकी योजना जी आहे त्या योजनेमध्ये जे बदल आहेत ते करण्यात आलेले आहे। नव्या निकषानुसार अर्ज करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं माझी कन्या भाग्यश्री या योजनेला मिळणारा पुरा प्रतिसाद लक्षात घेता राज्य शासनाने ऑक्टोबर 23 पासून योजनेमध्ये बदल करत लेक लाडकी योजना सुरू केली आहे। मात्र या योजनेच्या निकषानुसार अद्याप पुणे जिल्ह्यातून एकही प्रस्तावाला मंजुरी मिळू न शकल्याने आता शासनाने यामध्ये काही बदल करण्यात आले आहे। या निकषानुसार पुन्हा एकदा ही योजना जिल्ह्यातून राबवण्यासाठी शासनाच्या वतीने महिला व बालकल्याण विभाग यांच्या वतीने युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाला तर जन्म झाल्याच्या नंतर 5,000 रुपये जे आहे ते मिळणार आहे। मुलगी पहिलीत गेल्यावरती पुन्हा त्या मुलीला 6,000 रुपये जी रक्कम आहे ती मिळणार आहे। या व्यतिरिक्त मुलगी जर 7वी मध्ये गेली तर त्या मुलीला 7,000 रुपये मिळणार आहे। मुलगी 11वी मध्ये जर गेली तर मुलीला 8,000 रुपये मिळणार आहेत आणि मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जवळपास 75,000 रुपये जी रक्कम आहे ती शासनाकडून मिळणार आहे। आपण जर एकंदरीत पाहिलं तर 1 लाखापेक्षा अधिक जी रक्कम आहे या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता या योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर आवश्यक जी कागदपत्र आहेत ती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहेत। तर या ठिकाणी लाभार्थ्याचा जन्माचा दाखला आवश्यक आहे। या व्यतिरिक्त कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखामध्ये असावं, 1 लाखाच्या आतमध्ये असावं। याच व्यतिरिक्त हे जे उत्पन्नाचा जो अहवाल आहे तो तहसीलदार साहेब यांचा असणं आवश्यक आहे। लाभार्थ्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे, पालकाचं आधार कार्ड आहे, बँकेची पासबुक, रेशन कार्ड त्याची झेरॉक्स लागेल। या व्यतिरिक्त मतदान कार्ड, ओळखपत्र। या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं संबंधित टपालातील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा दाखला लागेल। या व्यतिरिक्त ही एवढी जी कागदपत्र आहेत ती माता भगिनींनो किंवा शेतकरी बंधूंनो ही आवश्यक आहेत। यामध्ये योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत ती देखील या ठिकाणी दिलेली आहेत। आपण जर पाहिलं योजनेचं वैशिष्ट्य असं आहे, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। मुलींचे मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। मुलींच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे। या व्यतिरिक्त कुपोषण कमी होणार आहे। तर अशा प्रकारे ही योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। सध्या या योजनेअंतर्गत जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही। हा प्रस्ताव येत असले तरी जन्मतारखेचे निकष यामध्ये आढळून येत नाहीत। त्यामुळे शासनाच्या निकषाच्या अनुषंगाने पालकांनी आपल्या मुलीचे प्रस्ताव जे आहेत ते सादर करायचे आहेत। अशा प्रकारची माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत अशी सादर करण्यात आलेली आहे। तर या योजनेमध्ये काही अटी आणि शर्ती आहेत। या योजनेचा पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एका अथवा 2 मुलींना ही योजना लागू राहील। तसेच 1 मुलगा किंवा 1 मुलगी असेल तरी देखील ही योजना लागू राहणार आहे। या व्यतिरिक्त पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतावेळी माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। तसेच दुसऱ्या जन्माच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेअंतर्गत लाभ मिळतील। मात्र त्यानंतर माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहील। या व्यतिरिक्त जर पाहिलं 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र या योजनेचा लाभ मिळेल। मात्र पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे, बँकेचे खाते असणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडे अर्ज सादर करू शकता किंवा आपण आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या मार्फत देखील या योजनेचा जो लाभ आहे तो आपण
घेऊ शकता मित्र. आपण जर पाहिलं तर ही अशा प्रकारे योजना आहे. तर मी तमाम माता भगिनींना विनंती करेल की आपल्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल तर आपण अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधू शकता. परंतु अंगणवाडी सेविकांचा सद्यस्थितीला संप आहे किंवा भविष्यात केव्हाही संप जर असेल तर आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडे आपला जो अर्ज आहे आणि जी सांगितलेली कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्र आपल्याला त्यांच्याकडे सादर करायची आहेत. त्यानंतर या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकता. या योजनेची संपूर्ण माहिती आणि जर PDF आपल्याला हवी असेल तर याची एक लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रामध्ये याच्याबाबत जी जनजागृती आहे ती शासनाच्या वतीने केलेली आहे. याची जर PDF हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सादर करेल. आपण तो अर्ज डाउनलोड करा आणि अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांच्याकडे सादर करा. आणि मी विनंती करेल की आपला यापूर्वीचा जो YouTube चॅनल आहे तो 1 लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर होते, परंतु तो YouTube चॅनल आपण सबस्क्राईब केला देखील होता, परंतु काही कारणास्तव तो आता बंद केलेला आहे. तो विनंती करेल की आपण हा जो YouTube चॅनल तो सबस्क्राईब करा, कारण की जे नवनवीन अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत सादर होतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.